हे अमृत आहे हे माहीत असताना जर आपण प्राशन केलं तरी आपण अमरच होतो. आणि हे अमृत नाही हे आपल्याला माहीत नाही, हे अमृत आहे हे आपल्याला माहीत नाही, तरी आपण ते प्राशन केलं तरी आपण अमरच होतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे औषध घेतल्यानंतर कोणताही रोग बराच होतो. मग तो औषध कडू असला तरी रोग बराच होतो. हे औषध आहे हे माहीत असताना जर ते घेतलं तरी रोग बराच होतो. आणि हे औषध नाही, हे औषध आहे ते माहीत नसलं तरी ते रोगाचं निवारणच करतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण भगवंताचं नाव कसंही घेतलं तरी ते फलच देणार. मग कोणत्याही भगवंताचं नाव घ्या आणि कसंही घ्या ते फळच मिळतं. माई बापांनो, कळत न कळत एखाद्या गवताच्या गंजीला जर आग लागली तर काही क्षणामध्ये ते गवताची गंजी जळून भस्म होते. तसंच आपण नाम घेतल्यानंतर अनेक जन्माचे पाप नाहीसे होतात. तो नागनी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. भगवंताचं नाव घेतल्याने अनेक जन्माचे पाप नाहीसे होतात. म्हणून भगवंताचं नाव घेत चला. एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी सकाळी सकाळी घरातून बाहेर निघालेला आहे. जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर घनदाट जंगल अरण्यामध्ये गेल्यावर एका शिवालयाजवळ तो जाऊन बघतो तर काय खूप गर्दी झालेली आहे. आणि ती गर्दी पाहून तो व्याध पारधी सुद्धा त्या शिवालयाजवळ जाऊन बघतो तर काही शिवभक्त भगवंताचा रुद्राभिषेक करतात, काही सतत धार धरलेली आहे. अनेक भक्त भगवंताला बेल अर्पण करत आहे, अनेक पुष्प अर्पण करत आहे. आणि लाखो भक्त रांगेत उभे आहेत दर्शनासाठी. ते भगवंताच्या नामाचा जयघोष करत आहे. हर हर महादेव, शिव शिव, शंभो, हर हर असं भगवंताचा जय जयकार करत आहे. हा व्याध पारधी एका कोपऱ्यात उभा राहून लक्षपूर्वक ती कथा, लक्षपूर्वक ती पूजा पाहत आहे. लोक म्हणतात म्हणून त्याने सुद्धा नकळत मुखातून हर हर, शिव शिव, हर हर महादेव अशा शब्दांचा उच्चार करत आहे. नकळत भगवंताचं नामस्मरणच करत आहे. त्याच्याकडून नकळत त्या दिवशी भगवंताचं नामस्मरण झालं. नकळत त्याने ती पूजा पाहिली. आणि योगायोग माई बापांनो, त्या दिवशी महाशिवरात्र होती. महाशिवरात्रीच्या दिवशी या व्याध्याकडून पारध्याकडून ती भगवंताची पूजा पाहण्यात आली. भगवंताचं नामस्मरण घडलं. आणि थोडा वेळ तिथे थांबून तो त्या शिवालयाच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा मारून तसाच जंगलात निघून गेला. दिवसभर जंगलात इकडे तिकडे फिरल्यानंतर त्याला त्या दिवशी शिकारच मिळाली नाही. दिवसभर फिरत आहे परंतु शिकार नाही. घरी जाऊन तरी काय करावं. घरी गेल्यानंतर आई वडील पत्नी मुलं यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला शिकार घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून त्याने आज रात्रभर इथेच थांबू आणि शिकारच घेऊन जाण्याचा विचार केला. रात्रभर थांबायचं कुठं तर एका सरोवराजवळ येऊन तो थांबला. आणि सरोवराजवळ कोणीतरी प्राणी पक्षी रात्रीच्या वेळेस इथं पाणी पिण्यासाठी येईल या उद्देशाने तो व्याध पारधी त्या सरोवराजवळ थांबण्याचा विचार करत आहे. अंधारी रात्र आहे. त्याने विचार केला की एका झाडावरती बसून आपण शिकाराची वाट पाहू. त्याच सरोवरात एक बेलाचा मोठा वृक्ष होता. माई बापांना त्या पारध्याने त्या बेलाच्या झाडावरती चढून बसायचा विचार केला. झाडावरती जाऊन बसलेला आहे. शिकाराची वाट पाहत आहे परंतु शिकार येत नाही. वेळ जात आहे परंतु झोप येऊ नये म्हणून तो मुखाने हर हर, शिव शिव, शंभो असं नामस्मरण करत आहे. काहीतरी इकडे तिकडे बघितलं, काही दिसत नाही. तेव्हा त्याने आपल्या हातानेच त्या झाडाचे पानं तोडून खाली टाकण्याचा प्रयत्न खाली टाकत आहे. एक एक पान तोडून तो खाली टाकत आहे. आणि ते पान होते कशाचे? बेलाचे. त्या झाडाखाली एक महादेवाचं शिवलिंग होतं. नकळत ते शिवलिंगावरती बेलाचे पान पडत होते. नकळत त्याच्याकडून भगवंताला बेल अर्पण करण्याचं पुण्य मिळत होतं. माई बापांना बघता बघता पहिला प्रहर होत आला परंतु शिकार नाही. म्हणून तो मुखाने झोप येऊ नये म्हणून हर हर महादेव, शिव शिव, शंभो असं नामस्मरण करत आहे.
पहिल्या प्रहरात तिथे एक हरिण पाणी पिण्यासाठी आली आणि या व्याध्याला आनंद झाला की आता शिकार मिळालेली आहे. म्हणून त्याने आपल्या धनुष्यावरती बाण लावत असताना त्याच्याकडे ती पाण्याची झारी होती. त्या झारीतील काही पाणी त्या शिवलिंगावरती पडलं आणि ही पहिल्या प्रहराची पूजाच त्याच्याकडून घडली. नकळत घडलेली पूजा महादेवाने ती स्वीकार केली. माई बाप्पांनो, आता तो हरिणीला बाण मारणार एवढ्यात त्या हरिणीचं लक्ष गेलं आणि त्या हरिणीने विचार केला की हा आपला प्राण घेणार आहे. त्याने काकुळतीला येऊन त्या व्याध्याला पारध्याला विनंती केली, दादा माझा का प्राण घेत आहेस? मी तुझा काही गुन्हा केलेला नाही, मग मला का मारत आहेस? तेव्हा त्या पारध्याने सांगितलं, हरिणी शिकार करणं हे माझं काम आहे आणि ही शिकार करून मी माझ्या परिवाराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तेव्हा त्या हरिणीने सांगितलं की दादा मला मारू नकोस, मी एक गर्भिणी हरिणी आहे आणि माझ्या पोटामध्ये निरपराध एक जीव आहे, त्याचा प्राण तू घेऊ नकोस. तेव्हा त्या पारध्याने सांगितले की हरिणी मी तुझा जीव घेणार नाही असं तुला वाटतं, परंतु मी माझ्या परिवाराचं काय करू? माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह कसं होईल? तेव्हा त्या हरिणीने सांगितलं की व्याध्या तू माझा प्राण नक्कीच घे, परंतु मला काही वेळ दे. मी माझ्या पाडसाला जन्म देते आणि पुन्हा तुझ्याकडे येते. तेव्हा त्या व्याध्याने सांगितलं की तुझ्यावरती विश्वास का ठेवू? स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी तू खोटं सुद्धा बोलत असेल, परंतु मला तुझे हे मनुष्यवाणीने बोलणं ऐकून आश्चर्य वाटत आहे की तू कोण आहेस? एवढं ज्ञान तुझ्याकडून कुठून आहे? तू मनुष्यवाणीने कशी बोलत आहेस? तेव्हा त्या हरिणीने त्याचं पूर्वजन्म सांगितलं. माई बाप्पांनो, पूर्वजन्मामध्ये ती हरिणी स्वर्गातील एक अप्सरा होती, रंभा नावाची, पण श्राप लागल्यामुळे ती हरणाच्या योनीत आहे. आणि त्या हरिणीने त्या व्याध्याला विनंती केली की मी या पाडसाला जन्म देते आणि पुन्हा तुझ्याकडे येते, मग तू माझा प्राण घे. दादा मी स्वतःला धन्य समजते का? कारण हा नाशिवंत देह आहे, हा एक ना एक दिवस जाणारच आहे. आज तू माझा प्राण नाही घेतला तरी कोणीतरी माझी शिकार करणारच आहे, परंतु तुझ्या परिवारासाठी माझा देह कामी येत आहे, हे माझं भाग्यच आहे. नाहीतरी हा देह एक ना एक दिवस जाणारच. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या देहाला एक ना एक दिवस काळ खाणारच आहे, परंतु तुझ्या परिवाराच्या उपयोगी मी येते, हे माझं भाग्य आहे. तेव्हा त्या हरणीचे वचन ऐकून त्या व्याध्याने त्याला सांगितलं की लवकर परत ये. तेव्हा त्या हरणीने वचन देऊन सरोवरामध्ये पाणी पिऊन ती हरिणी निघालेली आहे. हा व्याध पुन्हा त्या झाडावरती बसून हाताने बेलाचे पान तोडत आहे आणि खाली टाकत आहे. नकळत ते पान त्या शिवलिंगावरती अर्पण होत आहे. नकळत त्याच्या मुखातून हर हर शिव शिव, हर हर महादेव असे भगवंताचं नामस्मरण होत आहे. कळून होत नाही बघा, नकळत त्याच्याकडून हे घडत आहे सगळं. आणि बघता बघता असंच वेळ जात आहे. दुसरा प्रहर होत आला आणि त्या दुसऱ्या प्रहरात सुद्धा एक हरणी त्याच सरोवरावरती पाणी पिण्यासाठी आली. आणि या व्याध्याला पुन्हा आनंद झाला की आता दुसरा शिकार मिळालेला आहे. त्याने धनुष्यावरती बाण लावत असताना त्या झाडाचा आवाज आला आणि इकडे तिकडे हात हल्ले म्हणून त्या झाडीतील पुन्हा काही पाणी त्या शिवलिंगावरती अर्पण झालं. माई बाप्पांनो, बघता बघता नकळत त्या व्याध्याकडून दुसऱ्या प्रहरातली सुद्धा शिवरात्रीची पूजा घडली आणि ती भगवंताने स्वीकार केली. त्या हरणीने बघितलं की झाडावरती कोणीतरी आहे. त्याने जेव्हा वळून पाहिलं तर त्याला समोर आपला काळच दिसावा असं वाटलं. तेव्हा त्याने स्वतःला सावरलं आणि त्या व्याध्याला विनंती केली की दादा मला का मारत आहेस? तेव्हा त्या व्याध्याने पुन्हा सांगितलं की मी माझ्या परिवारासाठी शिकार करत आहे, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी हे शिकार करतो, हे दररोजच माझं काम आहे. तेव्हा त्या हरणीने विनंती केली की व्याध्या दादा माझ्या घरी लहान लहान पाडसं आहे, मी त्यांना स्तनपान करते, त्यांना तृप्त करून त्यांचा शेवटचा निरोप घेते आणि मी तुझ्याकडे येते. तू नक्कीच मला मारून तुझ्या परिवारासाठी घेऊन जा. त्याने त्या हरणीला सांगितलं की स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी खोटं बोलणं हा स्वाभाविक आहे.
तू मला काहीतरी वचन दे आणि पुन्हा परत ये. तेव्हा त्याने परत येण्याचं वचन दिलं आणि ती हरणी पाणी पिऊन निघून गेली. तिसऱ्या प्रहारात सुद्धा या व्याध्याने तसंच केलं. माई बाप्पांनो, हाताने बेलपान तोडून खाली टाकत आहे. हर हर शिव शिव, झोप येऊ नये म्हणून म्हणत आहे. आणि तिसऱ्या प्रहारामध्ये त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी एक मृग आला आणि त्याने पाहिलं की आता याला सोडायचंच नाही. काही जरी सांगितलं तरी त्याच्यावरती भरोसा करायचा नाही, त्याचं ऐकून घ्यायचं नाही. कारण आतापर्यंत आपल्याकडून 2 शिकार निघून गेलेले आहेत. त्या व्याध्याने हे विचार केलं, धनुष्यावरती बाण लावलं. तेव्हा इकडे तिकडे हात हल्ले म्हणून त्या झारीतील काही पाणी पुन्हा खाली पडलं. ते शिवलिंगावरती अर्पण झालं. तिसऱ्या प्रहरातली या व्याध्याची सेवा भगवंताला ही पूजा अर्पण केली. भगवंताने ती पूजा स्वीकारली. माई बाप्पांनो, बघता बघता या व्याध्याची तिसऱ्या प्रहरातली पूजा झालेली आहे. नकळत त्याचे मागचे जे पुण्य पाप होते ते नाहीसे होत आहे. माई बाप्पांनो, आणि ते पाप नाहीसे होत असताना याला कुठेतरी सद्बुद्धीची प्राप्ती होत आहे. त्या व्याध्याने बाण मारतो, व्याज बाण मारणार तेवढ्यात त्या मृगाने वळून पाहिलं की मागे कोणीतरी आहे. तेव्हा त्याने विचार केलं की हा आता नक्कीच माझा प्राण घेणार आहे, परंतु एकदा विनंती करून पाहावी. म्हणून त्याने त्या व्याध्याला विनंती केली की दादा, व्याधा, मला मारू नकोस. तेव्हा त्याने सांगितलं की आतापर्यंत मी असेच 2 शिकार सोडून दिले, तुला पण सोडून देतो, म्हणजे मी रात्रभर इथेच बसू का? अरे, शिकार करणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा त्या मृगाने सांगितलं, नक्कीच शिकार कर, परंतु मला काही वेळ दे. मी घरी जातो, माझी पतिव्रता 2 पत्नी आहेत त्यांना भेटतो, माझे लहान लहान पाडसं आहेत त्यांना शेवटचा भेटतो आणि काही क्षणात मी तुझ्याकडे परत येतो. तेव्हा त्या व्याध्याने सांगितलं की मी आता भरोसा करणार नाही. आतापर्यंत 2 शिकार माझ्या हातून गेले आणि ते परत आले सुद्धा नाही. तेव्हा त्याने सांगितलं की मी सत्य वचन देतो तुला. आणि या व्याध्याने आता विचार केला की आतापर्यंत 2 शिकाऱ्यांनी वचन देऊन गेलेलं आहे, त्याला सुद्धा एक संधी देतो. म्हणून त्याने आता त्याला सद्बुद्धी सुचत आहे. माई बाप्पांनो, का? कारण तिसऱ्या प्रहरातली सुद्धा त्याची पूजा भगवंताने स्वीकार केलेली आहे. त्याने त्याला जाऊ दिलं. बघता बघता पुन्हा तो व्याध त्या झाडावरती बसून आहे. त्या झाडावरती बसून तो पुन्हा बेलपान तोडत आहे आणि त्या खाली टाकताना ते शिवलिंगावरती अर्पण होत आहे. न कळत होतात, हे त्याला माहीतच नाही. इकडे जी पहिल्या प्रहरात हरणी आली होती तिने आपल्या पाडसाला जन्म दिला. दुसऱ्या प्रहरात जी हरणी आली होती तिने आपल्या मुलांना, आपल्या पाडसांना स्तनपान करून त्यांना तृप्त केलं. आणि तेवढ्यात तो मृग सुद्धा त्या ठिकाणी आला आणि त्याने एकमेकाला आपला घडलेला प्रसंग सांगायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी पहिल्या प्रहरात जी हरणी गेली होती ती सांगितली की पहिले मी वचन देऊन आले आहे, पहिले मी जाते, तुम्ही या पाडसांचा सांभाळ करा आणि प्रेमाने आपलं जीवन जगा. तेव्हा त्या दुसऱ्या प्रहरात गेलेली हरणीने सांगितलं, ताई, तू माझ्यापेक्षा मोठी आहे आणि मी असताना तू आपला प्राण देणं योग्य नाही, म्हणून मी जाते, तू या पाडसांचा सांभाळ कर. तेव्हा त्या मृगाने सांगितलं, तुम्ही दोघेही जाऊ नका, मी स्वतः जातो, तुम्ही या पाडसांबरोबर राहा. प्रत्येकाने विचार केलं की तुम्ही नका जाऊ, मी जातो, मी नका जाऊ, तुम्ही नका जाऊ, मी जाते, असंच विचार चालू आहे. तेवढ्या त्या लहान पाडसांनी सांगितलं की बाबा, आई, आम्ही असताना तुम्ही जाणार, तुम्ही मेल्यानंतर आम्ही सुद्धा वनवन भटकणार, इकडे तिकडे फिरणार, म्हणजे जिवंत असून सुद्धा आम्ही मेल्यासारखेच आहोत, म्हणून आम्ही स्वतःचा प्राण देतो, तुम्ही आपलं जीवन जगा, भगवंताचं नामस्मरण करत राहा. तेव्हा कोणीच कोणाचं ऐकत नाही. हे पाहून तो सगळा मृग परिवार एकत्र येऊन त्या व्याध्याकडे जाण्याचा विचार केला. तो मृग परिवार आता त्या व्याध्याकडे, त्या सरोवराजवळ जायला निघाले आहे. इकडे तो व्याध पुन्हा बेलपान तोडून खाली टाकत आहे. हर हर शिव शिव, हर हर महादेव असं नामस्मरण नकळत करत आहे, झोप येऊ नये म्हणून. तरी पण ते भगवंताला भगवंताला नकळत जरी घेतलेलं नामस्मरण असलं तरी त्याचं पुण्यच मिळत असतो. आता बघता बघता हा मृग परिवार त्या व्याध्यासमोर येऊन उभा आहे आणि त्या व्याध्याने विचार केला की एका शिकारीसाठी मी एवढी वाट पाहत होतो, हा परिवार माझ्या समोर आहे. तेव्हा त्या परिवाराला त्याने बाण
मारणार तेवढ्यात त्या प्रत्येकाने विनंती केली, त्या लहान पाडसाने विनंती केली की व्याध्या आधी माझा प्राण घे. त्या हरणीने विनंती केली की त्यांचा नको, आधी माझा प्राण घे. त्या मृगाने विनंती केली, हरणीचा नको, माझा प्राण घे. एकमेकावरचं एवढं प्रेम पाहून त्या व्याध्याला वाटलं मी स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणाच्या तरी परिवाराचा उद्ध्वस्त करत आहे. आणि त्याचे धनुष्यावरती बाण लावत असताना जेव्हा इकडे तिकडे हात हल्ले तेव्हा त्या झाडीतलं पुन्हा काही पाणी त्या शिवलिंगावरती अर्पण झाला. चौथ्या प्रहरातली शिवपूजा महादेवांनी स्वीकार केली माई बाप्पांनो. आणि सगुण रूपामध्ये तिथे महादेव प्रगट झाले. त्या व्याध्याला अनेक आशीर्वाद दिले माई बाप्पांनो. तेव्हा त्या व्याध्याने त्या मृग परिवाराचा प्रेम पाहून त्या मृग परिवारालाच हात जोडले आणि त्याला सांगितले की दादा आजपासून मी कुणाचीच शिकार करणार नाही, कारण प्रत्येकाचा जीव हा सारखाच असतो. तुमच्या परिवाराचा उद्ध्वस्त करून मी माझ्या परिवाराचा संगोपन करत आहे. माझ्या परिवाराला उदरनिर्वाहासाठी मी तुमचा प्राण घेत आहे, पण उद्या आमची सुद्धा तीच वेळ येणार आहे. म्हणून आजपासून मी हे स्वीकार करणंच स्वीकार करणं त्याने सोडून दिलं माई बाप्पांनो. आणि त्याने त्या मृग परिवाराला आपलं गुरु मानलं. आजपासून मी तुम्हालाच गुरु म्हणून मानतो. तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात, कारण तुमच्यामुळे मला आज खरा मार्ग कळालेला आहे. आणि मागे गेलं ते मागे झालं ते होऊ द्या, परंतु आतापासून जेव्हा आपल्याला कळायला लागलं तिथून पुढे तरी माणसाने ती चूक करू नये. नकळत केलेली चूक ती भगवंत माफ करतात, परंतु कळत असताना केलेली चूक भगवंत कधीच माफ करत नाही. म्हणून जब जागे वही सवेरा. भूतकाळात काय झालं त्याचा विचार करून फायदा नाही, भविष्य काळात काय होणार आहे याची चिंता करून फायदा नाही, तर वर्तमान काळात आपल्याला कसा परमार्थ करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. सगुण रूपामध्ये तिथे महादेव प्रगट झालेलेच आहे. त्या महादेवाने त्या मृग परिवाराला सुद्धा आशीर्वाद दिलं आणि त्या मृगाला त्या योनीतून मुक्त केलं. व्याध्याला अनेक प्रकारचे आशीर्वाद दिले आणि त्या व्याध्याला शिवलोकाची प्राप्ती झाली माई बाप्पांनो. भगवंताच्या दिव्य दरबारामध्ये शिव कैलास पर्वतावरती त्याला वास्तव करण्याची भगवंताने आज्ञा दिली आणि अनेक प्रकारचा अपराधी असलेला हा व्याध आता भगवंताचा सखा भगवंताचा भक्त म्हणून कैलास पर्वतावरती आहे. का? कारण त्याने आयुष्यात काय केलं, नकळत बेलपान तोडून खाली टाकत होता, ते महादेवावरती पडत होते. नकळत त्याच्या हातातून त्या झाडीतून पाणी त्या शिवलिंगावरती अर्पण झालं. नकळत त्याच्या मुखातून हर हर शिव शिव हर हर महादेव असं नामस्मरण घडलं. न कळत घडल्यामुळे त्याला कैलास पर्वताची प्राप्ती झाली. तर आपण भक्तिभावाने त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही का? होते माई बाप्पांनो, परंतु भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि भगवंताच्या नामस्मरणासाठीच आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने हा नरदेहच आपल्याला देत असताना भजनासाठी दिलेला आहे. नाहीतरी 83,999,000 योनीमध्ये सगळ्यांना सारखंच आहे माई बाप्पांनो. आहार निद्रा भय मैथून 83,999,000 योनीमध्ये सारखंच आहे. परंतु आपल्याला त्याच्यापेक्षा शिल्लक काय असेल तर भगवंताने आपल्याला स्वतः त्यांच्यापेक्षा शिल्लक ज्ञान दिलेलं आहे की तुम्ही भगवंताच्या पदाची प्राप्ती करून घेऊ शकता. मनुष्य देहाची आदिदाने सच्चिदानंद रूप पदवी घेणे. जो सत चित आनंद भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याची पदवी आपण प्राप्त करून घेतो. राम म्हणता रामाची व्हायचे आणि पदी वैसोनी पदवी घ्यायचे. भगवंताचं नामस्मरण केल्याने आपल्याला त्या भगवंताची पदवी प्राप्त होते, त्या भगवंताच्या पदाची प्राप्ती होते. म्हणून भगवंताचं नामस्मरण करत चला. माऊली महाविष्णू ज्ञानोबा तर म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि त्या नामस्मरणासाठीच आपल्याला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. नरदेह मिळणं कठीण आहे, परंतु भगवंतांनी आपल्याला दिलं ते कशासाठी तर भजनासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण दिवसातून 3 वेळेस भोजन करतो, परंतु 1 वेळेस भजन करत नाही.
परंतु भगवंताने सांगितलं की दिवसातून 24 तासातून एक क्षण का होईना परंतु भगवंताचं नामस्मरण करा. देवाची याद्वारी उभा क्षणभरी एक क्षण का होईना परंतु भगवंताचं नामस्मरण करा. जसं की आपण प्रत्येक माणूस आता मोबाईल वापरतो, स्मार्टफोन, त्याला 22 तास योग्य प्रकारे सर्व्हिस द्यायला पाहिजे म्हणून आपण मोबाईलला 1 ते 2 तास चार्जिंग करतो. तसंच हा नरदेहरूपी मोबाईल योग्य प्रकारे सर्व्हिस द्यायला हवा म्हणून आपण त्याची 24 तासातून कमीत कमी 10 मिनिटे तरी भगवंताचे नामस्मरण करून या नरदेहाची चार्जिंग करून घेणं गरजेचं आहे. म्हणून भगवंताचं भजन करत चला माय बाप्पांनो. नाहीतरी हा नरदेह तुका म्हणे येते भजन प्रमाण. नरदेहामध्ये येऊन भजन करणं गरजेचं आहे आणि हा नरदेह भजन केल्याने त्याचं सार्थक होतं.